राम राम मंडळी, आज मी करत आहे ग्रीन सॉस पास्ता। त्यासाठी हा पास्ता मी यूज करत आहे, जो की पूर्णपणे गव्हाचा आहे। लहान मुलांना आपण एकदम बेझिझक देऊ शकतो असं म्हणू शकतो। आणि हा मी पास्ता असा उकळून घेतला आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं मी हा उकळून घेतला, त्यानंतर साईडला ठेवला। चिटकू नये म्हणून त्याच्यावरती थोडंसं 2 चमचे तेल टाकलं आणि तो थंड होण्यासाठी ठेवला आहे। तोपर्यंत ही जी बाकीची तयारी चालू आहे, ग्रीन कलर आणण्यासाठी ऑफकोर्स पालक घेतलेला आहे वाफवून, त्यानंतर ढबू मिरची घेतलेली आहे छोटे तुकडे, दोडका पण घेतलेला आहे पण तो दाखवायचा राहिला आहे माझ्याकडनं, कढीपत्ता घेतला आहे, ढबू मिरची घेतली आहे, कांदा आहे, आलं लसूण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण परतून वगैरे घेणार आहेत भाज्यांमधून। या भाज्यांमध्ये मी फक्त 2च गोष्टी घातल्या आहेत की कांदा आणि ढबू मिरची। बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी पेस्ट करून घेत आहे। पेस्ट करून घेतली त्याची। त्यानंतर सॉस करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा मी वापर करत आहे। एकदम हलकंसं मंद गॅसवरती परतून घ्यायचा, जेणेकरून त्याचा कच्चा असा वास निघून जाईल आणि ते छान म्हणजे चिकट असं होणार नाही। जेव्हा आपण त्याचा सॉस करायला घेऊ तेव्हा असं छान हलकं रंग बदलायला लागलं की काढून घ्यायचं, त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि मिक्स करून गुठळ्या न होऊ देता छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि साईडला ठेवून टाकायचं। त्यानंतर मी इथे करत आहे फोडणीमध्ये घातलेलं आहे घरातलंच तूप, जे की साजूक तूप आपण म्हणू शकतो ते, आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे आलं लसणाची पेस्ट, कांदा आणि ढबू मिरची। जर तुम्हाला आवडत असतील बाकीच्या गोष्टी आणि मुलं खात असतील तर त्याच्यामध्ये अजून तुम्ही व्हेजी ॲड करू शकता। हे मी इथं पास्ता मिक्स म्हणून एक मिळतं प्रकार, तो सगळे ऑरेगानो वगैरे सगळं भरपूर काय प्रकार असतात, म्हणजे की मलाही फारसे माहिती नाहीत त्याची नावं। तो मिळतो बाजारात, ते मी घातलेलं आहे आणि चिली फ्लेक्स पण घातलेले आहे, ज्याच्याने पास्ताचा जो बाहेरचा स्वाद कसा असतो बाहेरच्या पास्त्याचा, तो स्वाद येतो आणि मुलं खूप आवडीने खातात। आणि इथे मग आपण जी पेस्ट करून घेतली होती गव्हाच्या पिठाची, ती त्या फोडणीमध्ये ॲड करायची। तुम्हाला जर वाटत असेल घट्ट झालं आहे किंवा काही, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता, कारण खूप पाणी घालू नका, नाही तर फार पांचट चव येते आणि मग तो क्रीमीनेस राहत नाही। जर वाटतंय तर थोडं दूध थोडं पाणी असं अर्ध करून तुम्ही मिक्स करू शकता। आणि छान त्याला उकळी आल्यानंतर मग जे आपण भाज्यांची पेस्ट तयार केली होती हिरव्या, ती घालून छान एक उकळी येऊ द्या आणि मग आपला तयार झाला पास्ताचा ग्रीन सॉस। आणि थंड करायला ठेवलेला जो असतो आपण पास्ता, तो सुद्धा छान नॉर्मल आलेला असतो आणि त्यावरती मस्त असा गरमागरम सॉस घालून फस्त करायचा। बाय, नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।